हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू. आणि चला मग आता मी तुम्हाला हे माझा पुलाव मी करून ठेवलेला आहे. बघा आता मला भाजी दाखवायची होती तुमच्यासाठी, नवीन मी रेसिपी आणली, पण त्याच्यामध्ये मला चहा करावा लागला. तर चहा करूया. चला मी आलं टाकून घेतलेलं आहे. आता बघा आलं खिसती आहे, थोडंसं वेलची पावडर घातली आहे, चहा पावडर आणि साखर घातली आहे. तर मस्त चहा होतो, आल्याशिवाय तर इनकम्प्लीट चहा आहे. तर चला मी चहा करून घेते. आणि बघा म्हणतात ना वाढीव काम नजर हटी दुर्घटना घटी. थोडा चहा उतू गेला माझा. चला मग चहा देऊन आता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. मी जिरे मोहरी आणि तमालपत्रमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कांदा घालून घेते आहे, कारण कांदा छान घालून घेऊया. सगळं संपूर्ण कांदा भरपूर टाका. काल मी छोले रस्सा भाजी दाखवली होती की नाही तुम्हाला, मग त्यातले थोडे छोले उरले होते. तर चला म्हणलं तुम्हाला सुकी भाजी पण छोल्यांची कशी होते, खूप छान होते. तुम्ही राईसबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता. त्याच्यामुळे चला म्हणलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया, कारण रस्सा भाजी तर छोले भटोरे तर आपण करतो, पण सुकी भाजी पण केली पाहिजे ना. तर बघा आता मी कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडं मीठ घातलं होतं. त्याच्यानंतर मी आले लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये भरभरून कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्यामुळं ना मला छान म्हणजे टेस्ट बी छान येतो आणि मला मुळात कढीपत्ता जास्त आवडतो. आणि कढीपत्ता सगळ्यांनी खाल्ला पाहिजे, कारण हेल्थसाठी छान आहे आणि केसांसाठी तर सगळ्यात छान. तर मी टमॅटो घातला आहे त्याच्यामध्ये. आता मी धना पावडर घालते आहे आणि लाल मिरची पावडर. खूप बेसिक मसाले, खूप बेसिक, कारण आपल्याला खूप जास्त काही टाकायचं नाही आहे आणि जास्त काही करायचं नाही आहे. तर त्याच्यामुळं खूप सोपी आणि सिंपलची भाजी आहे आपली सुकी भाजी. तर आपण आता त्याच्यामध्ये सगळं सॉफ्टली एक नाही का शिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपले आपले छोले जे आहेत ना ते टाकून घेऊ आणि मस्त मिक्स 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 करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतरून ना थोडंसं अजून तुम्हाला सांगायचं राहिलं की मी थोडे छोले काढून ठेवले होते, त्याचे थोडेसे दरदरे नाही का मोठे मोठं कुटून थोडंसं मी पेस्ट टाकली ग्रेव्हीसाठी. आणि सगळ्या शेवटी गरम मसाला ते मस्ट आहे. गरम मसाला टाकला, कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी रेडी झाली. तर चला मग आपला ताट वाढूया. आपण पुलाव घेतलेला आहे, आपण भाजी घेतलेली आहे आपली छोलेची सुकी आणि पोळी आणि सगळ्या शेवटी दही. तर चला मग अशाच एक नवीन रेसिपीसोबत चमचमीत रेसिपीसोबत भेटूया.